शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 नव्हे तर 4,000 रुपये जमा होत आहेत. केंद्र सरकारने हप्ता वाढविला असून शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयांची मोठी मदत मिळत आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबलेलं असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत फक्त 2,000 रुपयांची वाट पाहत होता, पण मोदी साहेबांनी आता थेट 4,000 रुपये वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. 3 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे. 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे का? एकदा चेक करा. अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की मोदी साहेबांनी हे पैसे कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडले आहेत. आता पैसे जमा होत असताना 3 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळत आहे. सरकारने जिल्ह्यानुसार विभागणी केली असून 3 टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप आज पार पडत आहे. 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे 4,000 रुपये जमा होत आहेत. महत्त्वाचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला आहे. त्यामुळेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशीर का होईना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना वाढवून जमा होत आहे. हप्ता का वाढवण्यात आला आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता वाढवून नेत आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना काही शेतकऱ्यांना सकाळीच पैशाचा लाभ मिळालेला असून 4,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले, तर काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाहीये. त्यामुळे नेमके कोणत्या प्रक्रियेद्वारे हप्ता वाटप पार पडत आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, मोदी साहेबांनी पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी महत्त्वाची अशी विभागणी केली होती. त्यानुसारच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना शेतकऱ्यांची विशिष्ट यादी बनवण्यात आली होती. शेतकऱ्यांचा 7/12 वरून पडताळणी पूर्ण केली असून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करायचे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करायचे याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सोडण्यात आले. शेतकरी मित्रांनो, ही विभागणी करत असताना कोणत्या शेतकऱ्यांना पूर्णपणे लाभ मिळाला आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 4,000 रुपयांचा लाभ मिळाला याची माहिती आपण पाहूयात. शेतकरी मित्रांनो, शेती वाचली तर देश वाचेल हीच मोदी साहेबांची भावना आहे. त्यामुळे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. पण हे पैसे वितरित करत असताना 3 अटींची तरतूद देखील करण्यात आली होती. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर लक्षपूर्वक ऐका की आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सर्वात पहिल्यांदा सरकारी बँकेमध्ये हप्ता जमा झाला. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं सरकारी बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम पैसे मिळाले आहेत. त्यानंतर ग्रामीण भागातील पतसंस्था, सहकारी बँका आणि खाजगी बँकांमध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आणखी एक विशेष महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे. शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिलं जाणार आहे. केंद्र सरकारकडून निधी वितरण होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळतच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आणखीन रक्कम वाढवून जमा होणार असल्याची विशेष माहिती मिळत आहे. फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका की शेतकरी ओळखपत्राचा फायदा देखील तुम्हाला होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांनी महत्त्वाची बातमी दिली आहे. मोठी घोषणा केलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. तेव्हा कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या विभागणी करण्यात आली होती आणि त्याच जिल्ह्यांची यादी ही परिपत्रकामध्ये जाहीर झाली आहे. आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित झाले आहेत. 4,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असताना 3 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या रकमेची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
कारण सरकारने 3 अशा महत्त्वाच्या अटी लावल्या होत्या. त्यामधली पहिली अट होती ती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लावण्यात आली होती. दुसरी अट होती ती फक्त महाराष्ट्रातील 12च जिल्ह्यांमध्ये लावण्यात आली होती. आणि जी तिसरी अट आहे त्यामध्ये सर्व शेतकरी पात्र ठरलेले आहेत. यातील पहिली जी अट लावण्यात आली होती ती म्हणजे तुमच्या शेतीचा सातबारा हा कृषी मंत्र्यांकडून पडताळला गेला आहे. यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 2000 रुपयांच्या रकमेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरवण्यात आलं होतं. परंतु केंद्र सरकारने आणखीन 2000 रुपये वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा हप्ता जमा होत असताना 4000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळाली असून शेतकरी खुश झालेत. त्यानंतर जी दुसरी अट लावण्यात आली होती ती म्हणजे आधार लिंकिंगची, कारण हप्ता वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे 4000 रुपयांची रक्कम ही कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय जमा व्हावी म्हणून ही महत्त्वाची अट लावण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित व्हावे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीशिवाय हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी ही अट लावण्यात आली होती. तिसरी अट लावण्यात आली होती ती म्हणजे शेतीचा सातबारा हा पडताळला गेला आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना अतिवृष्टी विभागातील जिल्हे आणि दुष्काळग्रस्त विभागातील जिल्हे यानुसार जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे. त्यामुळे जे शेतकरी ही अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त विभागातील असतील या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलेलं आहे. अशा शेतकऱ्यांना वाढवून मिळणाऱ्या हप्त्याचा लाभ देखील मिळत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप पार पडत असताना स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त 2000 रुपये नाही तर तब्बल 4000 रुपये जमा होत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अडकून राहिलेला 2000 रुपयांचा हप्ता आता वाढवून मिळत आहे आणि आणखीन एक हप्त्याची रक्कम अशी 4000 रुपये जमा होत आहे. त्यामुळे केळी आणि कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. 12 जिल्ह्यांच्या विशेष यादीमध्ये जळगाव जिल्ह्याला पहिले स्थान मिळाले असून हजारो कोटींचा निधी या जिल्ह्यांमध्ये वितरित झाला आहे. सोयाबीनची मोठी बाजारपेठ असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ मिळत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये डिजिटल सातबारा आणि पीक पाहणीचे काम उत्कृष्ट झाले असून याचाच फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. यवतमाळमधील शेतकऱ्यांना एकत्र 4000 रुपयांची मदत मिळाली असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मविश्वासाची भर मिळाली आहे. मोसंबी आणि बियाणे उत्पादनासाठी प्रसिद्ध जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा डेटा व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा संत्रा आणि सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका देखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. पण मोदी साहेबांनी आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयांचा लाभ सोडला आहे. द्राक्षे आणि कांद्याची पंढरी असं नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं आणि काही तांत्रिक कामे ही जलद गतीने नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण झाली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी वितरणाचा लाभ मिळालेला आहे. सोलापूर जिल्हा प्रामुख्याने डाळिंब आणि ऊस शेतीसाठी ओळखला जातो. याच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना डीबीटीच्या द्वारे लाभ मिळालेला आहे आणि 4000 रुपये मोबाईलवर जमा झाल्याचा मेसेज आला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4000 रुपये वितरित झाला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शिराळी शेती असलेल्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे. आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपयांची रक्कम जमा झाली असून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4000 रुपये जमा झाला आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये जलद प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली अशा जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांची विभागणी ही जिल्ह्यानुसार केली असून जिल्ह्यानुसार हप्ता वाटपाला पहिला टप्पा पार पडत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी हा जमा होत आहे.